Good afternoon, everyone. Today we are going to learn the living word adaptation. So here workbook is there. बघा इथे जे आहे ते वर्कबुक दिलेलं आहे आणि ॲन्सर आणि त्याचे क्वेश्चन्स हे सगळं दिलेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्टॉप करा आणि त्याच्यानंतर तो बघा की ज्याच्यामध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन दिलेलं आहे. तर इथं सर्व प्रकारे अडॅप्टेशन कशा प्रकारे होतं आहे, काय होतं आहे, तर ह्याच्यामधले सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते इथं कवर केलेले आहेत आणि एकदम छान आणि खूप सोप्या भाषेमध्ये ही सगळी उत्तरं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप सोपं जाईल पाठांतर करायलासुद्धा, की जेणेकरून तुम्हाला परत ते म्हणजे समजलं नाही वगैरे अशा गोष्टी होणार नाही आहेत. आणि हे असं जरी लिहिलं परीक्षेमध्ये तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात त्याच्या संदर्भातल्या. तर हा जो व्हिडिओ आहे तो बऱ्यापैकी तुम्ही स्टॉप करा आणि मग तुम्ही जे काय आहे ते लिहून काढा. जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते स्वाध्यायाचे प्रश्न आणि हे जे आहे ते वर्कबुक आहे, त्याच्यामुळं स्वाध्यायाला सोडून पण बाकीच्या पण प्रश्नांची जी तयारी आहे ती तुमची ह्याच्यामध्ये होईल. आणि अडॅप्टेशन ह्या चॅप्टरमधले सगळेच प्रश्न ह्याच्यामध्ये कव्हर होत आहेत सध्या. त्याच्यामुळं ते बघा, त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट समजत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता की बाबा हे समजलं नाही आहे, तर ते आपण त्याचं रिपीटमध्ये घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया. तर स्टॉप करून हा व्हिडिओ बघा. आता हा क्वेश्चन दिला आहे, व्हाय इज द कॅमल कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. किंवा बघा आता इथं डिफरन्स बिटवीन काश्मीर आणि राजस्थानच्या प्लांट्समधला काय डिफरन्स आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हर्बीव्हायरस, कॉर्निव्हायरस. तर हर्बीव्हायरस म्हणजे काय, कॉर्निव्हायरस म्हणजे काय, तर खूप छोट्या पॉईंट्समध्ये उत्तरं दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला गाईड्सपेक्षा हे खूप सोपं पडतं. त्याच्यामुळे ह्याचा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा की जेणेकरून तुमच्या आकलनशक्तीला पण ह्या सगळ्या गोष्टी सोपी जातील आणि तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजतील सुद्धा खूप लवकर. तर ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी खूप डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. आता बघा, इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर. कुठं आढळतात, ग्रासलँड्स ऑफ आर लश ग्रीन का आहेत वगैरे, हे कारणं वगैरे का दिले जातात. वी हाईड म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी क्लासमध्ये पण मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, पण तरीसुद्धा तुमच्याकडे असावं, माहिती पाहिजे तुम्हाला की बाबा हे अशा टाईपमध्ये आहे वगैरे. तर त्याच्यासाठी हे तुम्हाला मी पाठवते. तर सगळ्यांनी हे बघा आणि ज्यांनी व्यवस्थित लिहिलं नाही त्यांनी हा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि ते लिहून काढायचं आणि हे तुम्हाला समजतं आहे सगळं की बाबा आपण कशा प्रकारे उत्तरं लिहिली पाहिजेत ते. आणि जमलं तर सायन्सचं वर्कबुकसुद्धा प्रत्येकाने घ्या. हे अशा प्रकारचं वर्कबुक असतं जे नवनीत कंपनीचं सुद्धा भेटतं आहे. नवनीत आहे, प्रकाशन कंपनी नाही म्हणता येणार, प्रकाशनचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सोडवलं तर तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही. आणि आपण काय करू, इथून पुढे आता हळूहळू वर्कबुकमधल्याच बऱ्यापैकी गोष्टी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमची अजून जादा प्रॅक्टिस होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.